हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. या व्हिडिओमध्ये MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जो पेपर क्रमांक 2 आहे त्याच्याबद्दल आपण एक ओव्हरऑल डिस्कशन करणार आहोत. तर हा जो पेपर क्रमांक 2 आहे तो मराठी व इंग्रजी वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असतो. यापूर्वी आपण पेपर क्रमांक 1 प्रॉपर वे मध्ये डिस्कस केला होता जो मराठी व इंग्रजी भाषेतला होता, पण तो तुमचा सब्जेक्टिव्ह पेपर होता ज्याच्यामध्ये रायटिंग पार्ट महत्त्वपूर्ण होता. तर त्याचा अभ्यास कसा करायचा आहे, त्याचा एक ओव्हरव्ह्यू, त्याच्यानंतर त्याचा क्वेश्चन पेपर्स कसा असेल याच्याबद्दल एक ऑलरेडी डिस्कशन आपण प्रीवियस व्हिडिओमध्ये केलंय. तर या व्हिडिओमध्ये आपण पेपर क्रमांक 2 मराठी व इंग्रजी कसा असेल त्याचा एक ओव्हरऑल इम्पॉर्टन्स काय आणि तो का असावा, आयोगाने याचं इन्क्लुजन तुमच्या सिलेबसमध्ये का केलंय हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे, एक ओव्हरव्ह्यू बघणार आहे. जो तुमचा पेपर क्रमांक 2 आहे त्याच्यामध्ये ते काय विचारतात हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आणि दुसरा, याच्यानंतर आपण हे चेक करणार आहोत की हा क्वेश्चन पेपर दिसतो कसा. तर या दोन गोष्टी जरी तुम्हाला माहिती पडल्या तर तुम्ही फ्रेशर असाल किंवा जर तुम्ही MPSCचा परीक्षेचा अभ्यास सुरू करणार असाल किंवा थोडंसं तुम्ही 5-6 महिने जरी अभ्यास केला असेल पण ह्या गोष्टींकडे जर तुमचं दुर्लक्ष झालं असेल तर ह्या व्हिडिओमधून तुमचा तो प्रॉब्लेम एक सॉर्ट आउट होईल आणि एक प्रॉपर विजन तुम्हाला भेटेल की हा एक नेग्लेक्टेड पार्ट होता जो तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये इन्क्लूड केला नव्हता. बऱ्याच वेळा असं होतं की मुलं इतिहास खूप जास्त वाचतात, भूगोल खूप जास्त वाचतात, त्याच्यानंतर लक्ष्मीकांतचं जे पुस्तक आहे पॉलिटी ते खूप जास्त करत बसतात. 4-4, 6-6 महिने त्यांचं तेच चाललेलं असतं. कारण की मी MPSCच्या ज्या अभ्यासिका आहेत पुण्यातल्या किंवा मुंबईतल्या इथे ह्या गोष्टी ऑब्झर्व केल्यात. मुलांच्या डेस्कवरती 6-6 महिने ते 3-4 पुस्तकच असतात आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास ते 15 दिवसात करतात, 20 दिवसात करतात, जे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की प्रिलिमिनरी एक्झाम क्लिअर झाल्यानंतर ह्या गोष्टींसाठी एवढा वेळ राहत नाही आणि इथे प्रॉपर मार्क्स त्यांना भेटत नाही. कारण की हे जे दोन पेपर आहेत, पेपर 1 आणि पेपर 2, हे तुम्हाला 200 गुणांसाठी आहेत ना टोटल. तर 200 मार्क्स इट सेल्फ इज अ ह्यूज मार्क. तर मग जे कॅन्डिडेट सिलेक्ट होतात तुम्ही त्यांचे ह्या 2 पेपरचे गुण पण बघा, ते खूप चांगले असतात. मग त्यांनी कसं केलेलं असतं, त्यांचा जो अभ्यास असतो तो बॅलन्स स्टडी आहे. ते फक्त इतिहासच करत नाही बसत किंवा ते भूगोलच नाही करत बसत, ते किंवा पॉलिटिक्स वाचत नाही बसत, ते फक्त अर्थशास्त्र वाचत नाही बसत. ते काय करतात, ते ओव्हरऑल सगळ्यात आधी त्यांच्यासमोर एक सिलेबस कॉपी असते. सिलेबस कॉपी नंतर ती सिलेबस कॉपी पाठ असते. तोंडपाठ हा शब्द वापरतोय मी रिपीटेडली कारण की ह्या गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी जेव्हा अभ्यास करता तेव्हा कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा एक मूल मंत्र आहे ती क्लिअर करण्याचा. मग भले ती तुमची 11-12ची जेई मेन्स ॲडव्हान्स नीटची परीक्षा असो किंवा भले ती तुमची गेटची एक्झाम असो किंवा तुम्ही MBBSच्या तुमच्या दुसऱ्या एक्झाम्स असतील, फार्मसीच्या एक्झाम्स असतील, वेगळ्या वेगळ्या एक्झाम्स असतील. त्याच्यानंतर तुम्ही आता लाईक सर्व्हिसेससाठी प्रिपेअर करता, यू माइट बी प्रिपेअरिंग फॉर UPSC, स्टेट सर्व्हिस एक्झामिनेशन, SSC, CGL, NDA, CDS, बँकिंग. तर कुठली पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम क्लिअर करण्याचा एक मूल मंत्र आहे की तुम्हाला मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका आणि सिलेबस कॉपी माहितीच पाहिजे. कारण की जेव्हा कुठला पण क्वेश्चन पेपर बनवला जातो तो मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका आयोगाच्या डोक्यामध्ये असतात आणि सिलेबस त्यांना माहिती असतो. त्याच्या व्यतिरिक्त ते तुम्हाला कोणताही प्रश्न विचारत नाही. तुम्ही जर रॅन्डमली कुठलंही पुस्तक वाचायला सुरू केलं तर दॅट विल बी लाईक तुम्ही तुमचा अभ्यास जो आहे तो प्रॉपर ट्रॅकवरती नाहीये आणि ॲट द एंड ही एक एक्झाम आहे, हे एक कॉम्पिटिशन आहे. हा प्रश्न आहे तो मला सोडवता आला पाहिजे, हा तुमचा एम आहे. एका वेळी एक प्रश्न मला सोडवता आला पाहिजे. क्रिकेटमध्ये कसं असतं, एक बॉल येतो तुम्हाला, एका बॉलवरती 1 रन घेता आला पाहिजे. दॅट इज अ ब्युटी ऑफ ODI क्रिकेट. एका बॉलवरती 2 रन करता येणं, दॅट इज अ ब्युटी ऑफ 2020. आणि एक ओव्हर फक्त खेळून काढणं, दॅट इज अ ब्युटी ऑफ टेस्ट क्रिकेट. सो दिस इज द वे. समजतंय? प्रत्येक कॉम्पिटिशन वेगळं आहे, त्याच्यानुसार तुम्हाला एक अभ्यासाचा ट्रॅक ठेवायचा असतो. तर सिलेबस कॉपी माहित असणं गरजेचं आहे. तर यापूर्वी आपण पेपर क्रमांक 1 ओव्हरव्ह्यू बघितलेला आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला एक 100% ॲश्युरन्स आहे माझ्याकडून की तुम्हाला एक आयडिया आली असेल की आयोगाला काय अपेक्षित असतं. जेव्हा तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटर बनता, लाईक यू विल बिकम अ क्लास 1 ऑफिसर, क्लास 2 ऑफिसर आणि प्रेस्टिजियस पोस्ट तुम्हाला मिळणार आहेत. मग तिकडे असलेले जे बेसिक गोष्टी आहेत ना त्याच्यासाठी जेव्हा तुम्ही कम्युनिकेट करता, कम्युनिकेशन इज डन इन अ 2 पार्ट्स, दॅट इज ओरल कम्युनिकेशन अँड सेकंड इज रिटन कम्युनिकेशन. तर जेव्हा कुठल्या पण गोष्टी कायदेशीर असतात तेव्हा त्या रिटन असतात आणि त्याच्यानंतर मग ओरल गोष्टी येतात. तर मग रायटिंगवाला पार्ट किती महत्वाचा होता याचा आन्सर तुम्हाला पेपर 1च्या डिस्कशनमध्ये मिळेल. या व्हिडिओमध्ये आपण हे बघूयात की तुमचं जे मराठी व इंग्रजी वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी हा पेपर त्यांनी का ठेवला असेल आणि याच्या मागचं एक लॉजिक काय. ठीक आहे, ओके. तर ह्याचा आपण सगळ्यात आधी एक बघूया की सिलेबस काय दिला त्यांनी. मराठी हा तुमचा क्रमांक 1 असेल, त्याच्यासाठी जे टोटल गुण दिलेत त्यांनी 50 गुण दिले. वी आर अ पार्ट ऑफ अ स्टेट ऑफ अ महाराष्ट्र. आपली जी लँग्वेज आहे दॅट इज अ मराठी लँग्वेज, जी आपण प्रेफर करतो, दॅट इज अ फर्स्ट लँग्वेज वी प्रेफर. तर मराठी भाषेचं एक ओव्हरऑल तुमचं प्रभुत्व किती आहे, तुम्हाला गोष्टी समजतात की नाही समजत, याच्यासाठी त्यांनी पेपर 1 ठेवला. कारण की बऱ्याच वेळा असं होतं की दुसऱ्या स्टेटमधले लोक पण आपल्या इकडे राहिलेले आहेत भरपूर वर्षांपासून, ते लोक पण या एक्झामसाठी अप्लाय करतात है ना. त्यांचं डोमिसाईल लाईक आपल्या स्टेटचं असतं. तर मग
त्यांचं कधी कधी मराठी एवढं चांगलं नसतं, मग ते असलं पाहिजे. दॅट इज वन ऑफ द पर्पज ऑफ अ पेपर वन. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही महाराष्ट्रात जरी राहत असाल तरी मराठी खूप चांगले आलं पाहिजे तुम्हाला. हा एक महत्वपूर्ण भाग आहे. तर मराठी भाषेमध्ये व्याकरण हा एक महत्वपूर्ण पार्ट आहे, जो तुम्ही 10वी पर्यंत असताना केला असेल. बरीच मुलं 10वीला असताना व्याकरण स्किप करतात, हे मी स्वतः बघितलंय. ठीक आहे, व्याकरण स्किप करतात. त्याच्यामुळे होतं काय की लाईक जर तुमचं पुढचं एज्युकेशन टेक्निकल असेल तर व्याकरण तुम्हाला तेव्हा लागणार नाही. पण जर तुम्ही स्टेट सर्व्हिसेससाठी अभ्यास करत असाल आणि त्याच्यानंतर युपीएससी किंवा एमपीएससी सारख्या एक्झामसाठी अभ्यास करत असाल तर मराठी भाषेवरती पकड असणं गरजेचं आहे. कारण की युपीएससी मध्ये पण लँग्वेज एक असतं आणि त्याच्यानंतर एमपीएससी मध्ये पण मराठी आणि इंग्रजी लँग्वेज इन्क्लुडेड आहे. ठीक आहे ना. तर मग इथे म्हणी, वाक्यप्रचार है ना, म्हणी तुम्ही बऱ्याच ऐकल्या असतील. आयत्या घरात घरोबा, आहे की नाही, अशा भरपूर असतील, खूप साऱ्या असतील. चोराच्या मनात चांदणं, वाक्यप्रचार असतील बरेचसे. त्याच्यानंतर समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे तुमच्या 10वी लेवलचे. शुद्ध लेखन, विराम चिन्ह है ना. बऱ्याच मुलांना हे समजत नाही की कॉमा कुठे द्यायचा आहे, प्रश्नचिन्ह कुठे द्यायचं आहे, एक्सक्लामेटरी मार्क कुठे द्यायचा आहे. या सगळ्या गोष्टी माहिती नसतात. आणि या सगळ्या जर गोष्टी माहिती नसतील तर बघा प्रॉब्लेम्स कसे क्रिएट होऊ शकतात. समजा तुम्ही आता एका विभागाचे प्रमुख असाल, ठीक आहे, आणि त्या विभागामध्ये तुम्हाला काम करायचं. तुम्ही समजा एक पॅराग्राफ लिहिला, कुठली तरी एक घोषणा तुम्ही जाहीर केली. फॉर एक्झाम्पल आता लॉकडाऊन चालू आहे, तर लॉकडाऊन बद्दल जर तुम्ही काहीतरी तुम्हाला माहिती द्यायची, एखाद्या गावाला द्यायची किंवा एका डिस्ट्रिक्टला द्यायची आणि ते तुम्ही लिहिलं आणि त्याच्यामध्ये एक्सक्लामेटरी मार्क किंवा कॉमा, सेमिकॉलन ह्या सगळ्या गोष्टी जर बरोबर नसतील ना तर त्याचे अर्थ वेगळे काढले जाऊ शकतात. समजतंय का तुम्हाला. तर ते अर्थाचे अनर्थ होऊ नयेत याच्यासाठी तुमचं ग्रामर चांगलं असणं गरजेचं आहे. कारण की तुम्ही जे लिहिणार आहेत ना त्याच गोष्टी न्यूजपेपरमध्ये जाणार, तुम्ही ज्या लिहिणार आहेत त्याच गोष्टी सोशल मीडियावरती जाणार, सेम गोष्टी तुमच्या न्यूजमध्ये जाणार. आणि त्यावेळी जर तुमचे ह्या सगळ्या गोष्टी क्वेश्चन मार्क है ना, क्वेश्चन मार्क, एक्सक्लामेटरी मार्क, कॉमा या सगळ्या गोष्टी जर बरोबर नसतील तर मग कसं. आता फॉर एक्झाम्पल बघा, या गावामध्ये चोरी झाली, या गावामध्ये चोरी झाली. समजा हा झाली शब्द शेवटचा झाली, तर इथे जर मी पूर्ण विराम दिला ह्याच्या पुढे तर याचा अर्थ ते फॅक्ट आहे, या गावात चोरी झाली हे स्टेटमेंट आहे. पण ह्याच्या पुढेच जर मी क्वेश्चन मार्क दिला तर या गावात चोरी झाली क्वेश्चन मार्क मीन्स यू आर नॉट शुअर. आता हे जर क्वेश्चन मार्क मिस झालं किंवा इकडचा जर फुल स्टॉप मिस झाला तर किती मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. कॅन यू अंडरस्टँड इट. आणि तुम्ही ऍडमिनिस्ट्रेटर आहात तर तुमचा हा एक रिस्पॉन्सिबिलिटी बनते की ज्या पण डॉक्युमेंट्स तुमच्यातर्फे जाणार आहेत, ज्याच्यावरती तुमची सिग्नेचर असणार आहे, त्या तुम्हाला एक फास्ट स्कॅन करावे लागतात. ठीक आहे. आणि त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यायचं असतं. हालाकी प्रूफ रीड वगैरे करून द्यायला तुम्हाला हेल्प वगैरे भेटेलच, बट तुम्हाला स्वतः पण तर माहिती असलं पाहिजे ना. एनिवेज शुद्ध लेखन, विरामचिन्ह, समानार्थी विरुद्धार्थी शब्द हा ना, कारण की शब्द व्यवस्थित वापरणं खूप गरजेचं आहे. एखादा शब्द तुम्ही दुसऱ्या पद्धतीने मेन्शन केला तर दॅट विल क्रिएट अ लॉट ऑफ प्रॉब्लेम. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणी, वाक्यप्रचार. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही बोललात, तुम्ही असं स्टेटमेंट केलं की मला कोरोना पेशंट भेटला, ठीक आहे, आणि दुसरा शब्द वापरला तुम्ही मला कोरोना पेशंट सापडला. तर भेटला आणि सापडला या दोन गोष्टींचा जर भेटला आणि सापडला हे जर शब्द तुम्ही बघितले तर मिनिंग्स वेगळे वेगळे निघू शकतात है ना. तर मग अशा पद्धतीने तुम्हाला गोष्टींना अंडरस्टँड करायचं असेल तर व्याकरण असणं महत्वपूर्ण आहे. तर व्याकरणावरती बघा त्यांनी एक पेपर्स ठेवलाय. त्याच्यानंतर आकलन दिलेलं असतं, तुम्हाला उतारा दिलेला असतो आणि त्याच्या खाली तुम्हाला क्वेश्चन्स विचारलेले असतात, त्याचा आन्सर तुम्हाला लिहायचा आहे. तर अशाच टाईपचा काही क्वेश्चन्स तुम्हाला प्रिलिमिनरी एक्झाम मध्ये पण त्यांनी विचारलेले आहेत. कारण की प्रिलिमिनरी एक्झाम मध्ये जवळपास 50 क्वेश्चन्स असे होते ज्याच्यावरती पॅराग्राफ अवलंबित होते. ते तर आकलन दॅट इज जो उतारा दिलेला असतो त्याच्या खाली प्रश्न दिलेले असतात, ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. तर हा जरा तुमचा पार्ट 1. नेक्स्ट पार्ट 2 इंग्रजी. तर इंग्रजीमध्ये पण ते ग्रामर चेक करतात. 10वीला असताना 12वीला असताना तुम्ही बऱ्यापैकी ग्रामर शिकला असाल तर तशाच टाईपचं ग्रामर तुम्हाला यूज करायचं आहे. जर त्यावेळी तुम्ही चांगलं नसेल केलं तर आता तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी आहे. काही महिन्यांमध्ये तुम्ही मराठी आणि इंग्रजीचं ग्रामर चांगलं करा. कारण की GS 1, 2, 3, 4चा अभ्यास करता करता तुम्ही हे पहिले 2 पेपर विसरता आणि ते विसरले नाही पाहिजे. त्यांना पण एक प्रॉपर टाइम देऊन तुम्हाला नोट्स प्रिपरेशन करणं आणि यांचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स प्रॅक्टिस करणं ही तुमची प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि ते तुम्हाला करायचं आहे. एनिवेज, सो इडियम्स, फ्रेजेस, सिनॉनिम्स, अँटोनिम्स, करेक्ट फॉर्मेशन ऑफ अ वर्ड्स, सेंटेन्सेस, पंक्च्युएशन म्हणजे जे वरती लिहिलं ना सेम इंग्लिशमध्ये तुम्हाला करायचं. आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला रिडिंग कॉम्प्रेन्शन वरती पण क्वेश्चन्स असणार आहेत. एक पॅराग्राफ दिला जाईल अँड बेस्ड ऑन दॅट पॅराग्राफ तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातील. नाव इट्स युअर टाइम टू सॉल्व्ह दिस क्वेश्चन्स करेक्टली. तर ह्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स असणार आहेत दोज विल बी MCQs अँड देअर विल बी नेगेटिव्ह मार्किंग. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात असल्या पाहिजे. तर हा होता तुमचा पेपर क्रमांक 2चा एक ओव्हरऑल सिलेबस.
आता आपण याचा एक क्वेश्चन पेपर पण बघूया मागच्या वर्षीचा, की क्वेश्चन पेपर दिसतो कसा. ठीक आहे, ओके. तर हा आहे तुमचा प्रश्नपुस्तिका 2, दॅट इज अ मराठी व इंग्रजी. तर इथे सेट्स असतात, तर हा सेट ए आहे तुमच्याकडे. इथे तुम्हाला एक बुकलेट नंबर दिली असते, एकूण प्रश्न 100 आणि एकूण गुण तुम्हाला 100 दिलेले आहेत. तर काही सूचना आहेत आणि वेळ तुम्हाला दिला 1 तास. ठीक आहे, तर सूचना दिलेली आहे काही. सदर प्रश्न पुस्तिकेत 100 प्रश्न आहेत अनिवार्य. उमेदवारांना प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी व प्रश्नपत्रिकेत सर्व प्रश्न आहेत की नाही याची खात्री करून घ्यावी. जेव्हा तुम्हाला एक क्वेश्चन पेपर भेटतो तेव्हाच त्याचे सगळे पेजेस आहेत का हे चेक करायचं. त्याच्यामध्ये समजा जर मधले काही पेजेस जर प्रिंट नसतील तर ही इमिडिएटली तुम्ही जे समवेक्षक आहेत, जे तुमच्या क्लासरूममध्ये आलेत, जे तुमच्याकडून क्वेश्चन पेपर डिस्ट्रीब्यूट करतात, आन्सर शीट डिस्ट्रीब्यूट करतात, त्यांना द्या. तुम्हाला इथे केंद्राचा नंबर लिहायचा असतो आणि इथे तुमचा पूर्ण नंबर येतो. आपला परीक्षा क्रमांक या चौकोनात न विसरता बॉलपेनने लिहावा. ठीक आहे, तर इथे त्यांनी काही इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत ज्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत किंवा त्या माहिती असणं अपेक्षित आहे. वर छापलेला प्रश्न पुस्तिका क्रमांक आणि तुमचा जो आन्सर आहे ते सेम असलं पाहिजे. त्याच्यानंतर यांनी इथे काही टिप्स दिल्यात. या प्रश्न पुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला 4 आन्सर्स आहेत, त्याच्यातला एकच करेक्ट आहे. तर जो बेस्ट पॉसिबल आहे तो तुम्ही करेक्ट सर्कल करायचा. त्याच्यासाठी ब्लॅक बॉल पेन यूज करायचा, पेन्सिल व शाईचा पेन वापरू नये. स्ट्रिक्ट आहे, स्ट्रिक्ट. ठीक आहे, ब्लॅक बॉल पॉइंट पेन. एव्हरी क्वेश्चन कॅरीज सेम मार्क्स. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता तुम्ही घ्यावी. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा असं होतं की तुमची समजा आन्सर बुकलेट आहे आणि याच्यावरती तुम्हाला 1 2 3 4 असे 4 सर्कल दिलेत उदाहरणासाठी, आणि त्याच्यानंतर बाजूला पण असतात ना, बाजूला पण असतात असे कॉलम्स असतात. तर पहिल्या कॉलममध्ये असं 1 2 3 4 डॉट्स आणि त्याच्यानंतर एक पूर्ण कॉलम, सेकंड डॉट, थर्ड डॉट, फोर्थ डॉट अशा पद्धतीने असतात. तर समजा पहिला प्रश्न तुम्ही लिहिताय आणि 1 2 3 4 4 सर्कल आहेत. समजा तुम्ही सुरुवातीला तिसरा सर्कल पूर्ण केला, असा गोळा केला, तुम्हाला नंतर समजलं की चौथा जो पॉइंट आहे तो करेक्ट आहे आणि इथे जर तुम्ही चौथ्याला पण सर्कल केला तर हा तुमचा पूर्ण गेला आणि त्याच्यानंतर बाजूचे पण जातात. ठीक आहे, तर केअरफुली तुम्हाला रिपीट नाही करायचं. कधी कधी असं होतं की मुलं आधी सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करतात आणि त्याच्यानंतर ऑप्शनला सर्कल करायला जातात, तर चुकून असं होतं 1 2 3 4 5 6 असे नंबर आहेत, समजा 1 ते 10, 1 2 3 4 आणि असे 10 पर्यंत नंबर आहेत. तर कधी कधी कसं होतं, तुम्हाला समजा 3 ला सर्कल करायचं आणि चुकून तुमचं लक्ष नसतं आणि तुम्ही 4 ला सर्कल करता, म्हणजे 3 चा आन्सर तुम्ही 4 ला लिहिता आणि पुढचे सगळे आन्सर चुकत जातात. तर ह्या सगळ्या गोष्टी मी का सांगतो, कारण की ह्या एरर्स आहेत जे तुमच्या सिनियर्स लोकांनी केले किंवा तुम्ही पण केले असतील, तर ह्या तुम्हाला अवॉइड करायच्यात. एकदा तुम्ही आन्सर सर्कल केलं तर ते तुम्हाला रफ करता येणार नाही आणि रफ नाही करू शकत तुम्ही. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही एका क्वेश्चनचे 2 ऑप्शन सर्कल केले ना तर बाजूचे पण तुमचे उडतील, एवढं पण तुम्ही लक्षात ठेवा. केअरफुली करा. म्हणजे वस्तुत परीक्षेच्या उत्तर पत्रिकांचे मूल्यांकन करताना उमेदवाराच्या उत्तर पत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तर तुम्ही 1 पेक्षा जास्त जर सर्कल केलं तर झालं. त्याच्यानंतर काही ताकीद दिली त्यांनी, जस्ट आपल्याला माहिती पाहिजे, ओव्हरव्ह्यू. तर वेळ महत्वाची आहे. टाइम संपल्यानंतर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका आयोगाची मालमत्ता असून ती परीक्षा कक्षात उमेदवाराला परीक्षेसाठी वापरण्यात देत आहे. ही वेळ संपेपर्यंत सदर प्रश्न पुस्तिकेची प्रती काही आशय कोणत्या स्वरूपात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कोणाला देणं पुरवणं हा गुन्हा आहे. तर लाईक अधिनियम 82 गैरप्रकार, आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही सापडला तर तुम्हाला ब्लॅकलिस्टमध्ये टाकता येईल. तर या सगळ्या काही गोष्टी आहेत. दोषी जर असाल तुम्ही तर 1 वर्षाचे कारावास किंवा 1000 रुपये या दंडाच्या शिक्षेस पात्र होईल. तर या सगळ्या गोष्टी आहेत, काही तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तर परीक्षा चांगल्या पद्धतीने व्हावी, उत्कृष्ट व्हावी, याच्यासाठी आयोगाने दिलेल्या ह्या ताकीद ह्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. तर हे तुमचं फर्स्ट पेज होतं. एक ओव्हरव्ह्यू सांगणं गरजेचं होतं. एनिवेज रफ काम करण्यासाठी तुम्हाला स्पेस दिलेली आहे. आता एक ओव्हरऑल बघूयात की प्रश्नपत्रिका कशी असते. याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स ते विचारतात. ओके, तर याच्यामध्ये बघा क्वेश्चन नंबर 1 त्याच्यामध्ये त्यांनी बघा ना ग्रामर विचारलं ना आपल्याला, ग्रामर, वाक्यप्रचाराचा अर्थ. इथे बघा एक यास्तव, तस्मात, अतयव या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. एनिवेज इथे आपण कुठलेच क्वेश्चन्स डिस्कस नाही करणार आहे, क्वेश्चन आन्सर डिस्कशन नाहीये.
याच्यामध्ये आपण काय करतोय, लाईक तुमचा जो पेपर 2 आहे त्याचा ओव्हरऑल सिलेबस काय आहे, प्रशासनामध्ये तो कसा यूज केला जाऊ शकतो तुमच्याकडून, आणि त्याच्यानंतर ओव्हरऑल प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, हा या व्हिडिओचा पूर्णपणे मिनिंग आहे. तर हा फर्स्ट, हा सेकंड क्वेश्चन, वाक्यप्रचार दिलाय, तारे तोडणे, तोंड टाकणे, तोंडात बोट घालणे, तोंडावर येणे. तर 1 2 3 4 म्हणजे बघा इथे पर्यायी ऑप्शन्स म्हणजे मॅच द फॉलोइंग टाइप ऑफ क्वेश्चन विचारला. कोल्हेकुई करणे आहे ना, म्हणजे लाईक आता इथे ते तुम्हाला जे 4 ऑप्शन दिसतील ना ते जवळपास सेमच दिसतील. एनिवेज, अचूक वाक्याची जोडी लावा. त्याच्यानंतर समास विचारला तुम्हाला, जो तुम्ही 10वीला असताना शिकला असाल. त्याच्यानंतर वाक्यप्रचार दिला, त्याचा करेक्ट आन्सर फाइंड आउट करणं, योग्य जोड्या लावायच्या आहेत. शब्द दिलाय ना त्याचा लाईक योग्य जोड्या लावायच्या आहेत. रामूने काठी घेतली, त्याने कुत्र्याला झोडपले, या वाक्याचे केवळ वाक्य कोणते होईल? ठीक आहे, तर हे सगळं. 9 विसर्ग संधीची उदाहरणे कोणती आहेत? वाक्य संकलन प्रकार ओळखायचा आहे. शब्द शक्ती विचारली आहे काव्यातली, परस्पर विरुद्धार्थी शब्द विचारलाय. ठीक आहे ना. उदाहरण काय आहे? संयुक्त वाक्याचे उदाहरण कोणते? गड आला पण सिंहगड असं विचारलं त्याने. सामासिक शब्द समास, याच्यातलं अंतर ओळखा. क्रांतीसाठी अचूक शब्द ओळखा. हे चित्र सुंदर आहे, उद्गारवाचक करा. तर असे लाईक एमसीक्यू टाइप ऑफ क्वेश्चन्स विचारले. वाक्य पृथक्करण, हा एक ओव्हरव्ह्यू आहे. तुम्हाला जस्ट समजलं पाहिजे की कुठल्या टाईपचा प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिका समोर असणार आहे. कारण की बऱ्याच मुलांना हे माहितीच नसतं. 2-2 वर्ष अभ्यास करतात पण कधी प्रश्नपत्रिकाच बघितलेली नसते. ही रियालिटी आहे. द्वीपकल्प शब्द काय? संयुक्त वाक्य ओळखा. खाऊन माजावे, टाकून माजू नये, है ना. म्हणजे बऱ्याच लोकांना असं फूड म्हणजे वेस्ट करतात, ते व्हेरी बॅड. अचूक शब्दगट ओळखायचा तुम्हाला. तुला मल्लखांबावर कसरत जमत नाही, मग त्या खांबास कशाला दोष देतो? तर योग्य म्हणीचा पर्याय निवडा, है ना. नावडतीचे मीठ आळणी, उचलली जीभ, लावली टाळ्याला, नाचता येईना अंगण वाकडे, दुरून डोंगर साजरे. बरोबर ना. एनिवेज, म्हणजे असं असतं ना, बऱ्याच लोकांना गोष्टी जमत नाहीत आणि मग ते दोष द्यायला स्टार्ट करतात. योग्य पर्याय निवडायला सांगितलंय. उपसर्गांच्या बाबतीत काय आहे ते विचारलंय. कानडी भाषेचा शब्दांचा शब्दगट ओळखा. मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते, है ना. खालील विधाने वाचा, त्याच्यावरती मग प्रश्न विचारलेत. याच्यामध्ये बघा मग काय विचारलंय. विधेय विस्तार घटक ओळखा. खाली रफ पेज पण दिलंय तुम्हाला, म्हणजे सॉल्व्ह करण्यासाठी त्याच पेजवरती स्पेस दिली आहे. जोड्या लावायच्या आहेत. इथे पण जोड्या लावा. म्हणींचे अर्थ जुळवा. क्रिया विशेषण कुठला असेल. त्याच्यानंतर एक पॅराग्राफ दिलाय, 5 प्रश्न. एक पॅराग्राफ वरती कॉम्प्रेन्शन काइंड ऑफ, मोठा पॅराग्राफ आहे बऱ्यापैकी, आणि त्याच्यानंतर 5 प्रश्न तुम्हाला पॅराग्राफ वरती विचारले जातील. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे 50 क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे. एनिवेज, तर हा तुमचा मराठीचा भाग होता. इंग्रजीमध्ये पण तेच असेल, लाईक ग्रामर असेल, ऍडजेक्टिव्ह फाइंड आउट करायचं तुम्हाला. त्याच्यानंतर मूड कुठला आहे ह्या स्टेटमेंटमध्ये. टेक केअर ऑफ युअर हेल्थ, आपण बोलतो ना की काळजी घे. तुम्ही नाहीतर असं मेसेज करता, जेवला का, जेवली का, है ना. म्हणजे एनिवेज, करेक्टिव्ह ऍक्टिव्ह व्हॉइस तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स, करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन, त्याच्यानंतर ट्रान्झिटिव्ह इंट्रा ट्रान्झिटिव्ह वर्ब्स फाइंड आउट करायचे. या सगळ्या गोष्टी आहेत. ऍब्सकॉन्ड काय आहे, जस्ट आपण ओव्हरव्ह्यू बघतोय की काय. करेक्ट ऑल्टरनेटिव्ह काय असेल. एक स्टेटमेंट, 2 स्टेटमेंट दिले, त्याचं एक स्टेटमेंटमध्ये कन्व्हर्ट करा. करेक्ट सेंटेन्स फाइंड करा. तर याच्यामध्ये पण मल्टी करेक्ट वाले ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे. मल्टी करेक्ट वाले करताना केअरफुली करायचं असतं. करेक्ट कंपाऊंड फाइंड आउट करा. पॅसिव्ह व्हॉइस बरोबर आहे की नाही ओळखा. इनडायरेक्ट स्पीच ओळखा. ऍप्रोप्रिएट कुठला आहे, है ना. क्वेश्चन टॅग 10वीला असताना केला असेल तुम्ही, शाळेत असताना. एनिवेज, त्याच्यानंतर करेक्ट ट्रान्सफॉर्मेशन फाइंड आउट करायचं. करेक्ट पेअर फाइंड आउट करा. इनकरेक्ट वर्ड फाइंड आउट करा. फिल इन द ब्लँक्स टाइप ऑफ क्वेश्चन्स आहेत. इथे पण ऍडवर्ब फाइंड आउट करायचं आहे. तो ओव्हरऑल अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. इथे पण बघा मॅच द फॉलोइंग आहे. इनकरेक्ट सेंटेन्स ओळखायचे आहेत. करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ओळखायचं आहे. अंडरलाईन इडियमचा मिनिंग काय ते विचारलंय. त्याच्यानंतर जेनी सेड, काहीतरी ती म्हणाली, त्याच्यानंतर मग रिस्पेक्टिव्ह सेंटेन्सचं नेरेशन काय असेल, इनडायरेक्ट स्पीच, असं सगळं आहे. म्हणजे डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच, ग्रामर, या सगळ्या गोष्टी ते लोक विचारतात तुम्हाला. मोस्ट ऍप्रोप्रिएट ऑप्शन काय असेल, हे सेंटेन्स दिलेत त्याच्यासाठी.
एनिवेज, तर मग अशा टाईपचा तुमचा एकंदरीत क्वेश्चन पेपर असेल. करेक्ट सेंटेन्स फाइंड आउट करा, मॉडल ऑक्झिलरी, आणि त्याच्यानंतर एक पॅराग्राफ दिला जाईल इंग्लिशमध्ये आणि त्याचं तुम्हाला कॉम्प्रहेन्शन करायचं आहे. तर 96 to 100 हे पूर्ण पॅराग्राफ दिलाय, त्याच्यावरती मग तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स विचारले, तर इथे मल्टी करेक्ट पण आहेत. एनिवेज बघा, मॅच द फॉलोइंग आहे, तर ह्या पॅराग्राफवरती बेस्ट क्वेश्चन्स आहेत. तर हा आहे तुमचा जो पेपर 2 आहे ना, त्याचा एकंदरीत सिलेबस, प्रशासनातली त्याची गरज कशी असते, का तुमच्याकडून हा पेपर ते घेतात आयोग, आणि त्याच्यानंतर एकंदरीत प्रश्न पत्रिकेचं स्वरूप. तर ह्या व्हिडिओमधून मला वाटतं की तुमच्या ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या बऱ्यापैकी क्लिअर झाल्या असतील. आता ह्याचा जो कंटेंट आहे तो हळूहळू चॅनलवरती अपलोड होईल की कशा पद्धतीने ह्या गोष्टी तुम्ही टॅकल करू शकता. सिलेबस हळूहळू कव्हर केला जाईल, त्याच्यानंतर मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस तुम्हाला भेटेल, बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला भेटत जातील. याच्या पुढचे जे व्हिडिओज असतील त्याच्यामध्ये जनरल स्टडीज पेपर 1 साठी काय सिलेबस आहे, एकंदरीत प्रश्नपत्रिका कशी असेल, जनरल स्टडीज पेपर 2, जनरल स्टडीज पेपर 3, GS 4, ओव्हरऑल सिलेबस, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे आपण बघणार आहोत. त्याच्यात मी खूप चांगला कंटेंट तुम्हाला देईन, ॲज वेल ॲज तुम्ही बुक लिस्ट कुठली वापरायची त्याच्यासाठी पण प्रॉपर सेपरेट व्हिडिओज बनवले जातील. GS 1, 2, 3, 4 इंग्लिश मराठीसाठी काय वापरायचं आहे, तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला एक ओव्हरऑल गायडन्स मिळून जाईल. तर हा होता तुमचा पेपर 2 चा पूर्ण व्हिडिओ. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की तो तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा जर तुमचे काही डाऊट्स असतील तर. अपार्ट फ्रॉम दिस माझा अजून एक यूट्यूब चॅनल आहे केडी एज्युकेर फिजिक्स अकॅडमी म्हणून, अँड दिस इज अ केडी एज्युकेर IAS अकॅडमी. केडी एज्युकेर फिजिक्स अकॅडमीमध्ये 11th 12th JEE मेन्स, ॲडव्हान्स, नीट, तुमचं बोर्ड्स, NCERT बेस्ड एक प्रॉपर चॅनल आहे. तर खूप भारी व्हिडिओज मी ऑलरेडी अपलोड केलेत, खूप सारे अपलोड केलेत. जर तुम्ही स्वतः 11वी 12वीला असाल किंवा तुमचे भाऊ बहीण असतील, तुमचे मित्र असतील, कोण फॅमिलीमध्ये असतील, तर त्यांना पण तो चॅनल सजेस्ट करा. खूप सिम्प्लिफाईड लँग्वेजमध्ये मी तिकडे फिजिक्स शिकवलंय आहे ना. तर मग आपल्या मुलांचा फायदा व्हावा असा एक ओव्हरऑल पर्पज आहे. तर हा होता आजचा व्हिडिओ. तर थँक्स अ लॉट, कीप वॉचिंग.